या ठिकाणी आपण 6 एकरात 7 सबलाईन केल्या होत्या आणि त्याला आपण काय करतो या ठिकाणी फ्रेश वाल. आता फ्रेश वाल फक्त डायरेक्ट असा न बसवता त्याला आपण काय करतोय अशा पद्धतीनं या ठिकाणी फ्रेश वाल बसवतोय. तर आता अशा पद्धतीनं का टोटली प्लॉट जो आहे तो टोटल सेंट्रलाइज प्लॉट आहे. त्यामुळे होतं काय की एअर जो आहे तो कुठूनही पास होत नाही. त्यामुळं एकदम एंडिंगला तर एअर या ठिकाणाहून पास झाला पाहिजे अशा पद्धतीनं. आणि डायरेक्ट आपण आता ह्याला काय करतोय एल्बो टाकून घेतो. एअर वॉलचा विषय अशा पद्धतीनं प्रत्येक एअर वॉलला आपण अशा पद्धतीनं करतोय. आता थोडं काय शेतकरी बांधवांना वाटेल की हा खूप कॉस्टली विषय झाला, पण आता विषय काय राहतो, जर आपल्या आता सेंट्रलाइज असल्यामुळे टोटल आपली जी मेन पाईपलाईन आहे ती तिथून आहे. वाल आपला ऑपरेटिंग सिस्टीम सगळी तिकडं आहे. मग तिथून इथपर्यंत येऊस तर एअर कुठं नाही कुठं निघलाच पाहिजे. त्यामुळं अशा पद्धतीनं या ठिकाणी बसवून घेतोय.